विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण यांनी पंढरपूर पंचायत समितीचे बीडीओ यांच्याकडे निवेदन देऊन अनेक वर्षापासून आमसभा झाली नसल्याने आमसभा घ्यावी असं निवेदन दिलं होतं। त्याला प्रतिसाद देत माढा इथं आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात आली। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील तसेच 35 शासकीय विभागाचे अधिकारी या आमसभेला उपस्थित होते। तब्बल 15 वर्षांनंतर आमसभा होत असल्याने जनतेने देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सुमारे 9 तास चाललेल्या या आमसभेत नागरिकांनी आपले प्रश्न मांडले, तर आमदार अभिजित पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या। ही आमसभा घेतल्यामुळे नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार असल्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण यांनी आमदार अभिजित पाटील व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले। मी दिनकर चव्हाण आढीव काल माढा तालुक्यातील 100 ते 125 गावातली आमसभा माननीय आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्तव्यदक्ष आमदार करमाळा माननीय नारायण आबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमसभा काल तिथं पार पडली। भांगे मंगल कार्यालयात मी तिथं माझ्या मतदारसंघातली आमसभा आहे म्हणून मी तिथं गेलो होतो आणि तिथं सक्षमपणाने आबासाहेबांनी जेवढे 100-125 गावातले आजीमाजी लोकप्रतिनिधी आले होते आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या बाबतीत सगळ्याच खात्यातले ऑफिसर यांनीसुद्धा त्यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा सक्षमपणाने सांगितला। पण तरी अतिशय अनुभवी दोन्ही आमदार असल्यामुळं माननीय नारायण आबा आणि अभिजित आबा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावरती नेमकं निकष लावून त्याच्यातल्या चुका पकडून त्या चुका पुन्हा होणार नाहीत अशा पद्धतीची विनंती वजा सूचना सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना केल्या। मी एवढं समाधान व्यक्त करतो आहे की दोन्ही आमदाराच्या बाबतीत मी आमसभा घ्या म्हणून गेल्या 2017 पासून वेगवेगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातील आमसभा बंद होत्या आणि 7-8 वर्षानंतर पुन्हा आबासाहेबांनी आमसभाची पद्धत चालू केल्याबद्दल आबासाहेबांचं चौफेर अभिनंदन करतो। आणि जे रंजलेले गांजलेले शेतकरी आहेत, लाभार्थी आहेत, घरकुल योजनेचे असतील, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजनेचा भारत सरकारचा हेतू आणि महाराष्ट्र सरकारचा हेतू आणि स्वायत्त संस्थेचा हेतू हे तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत, भारतीय नागरिकापर्यंत पोहोचावं म्हणून काल दोन्ही आमदार साहेबांनी सक्षमपणानं काम केलं आणि शासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा त्याच्यात सक्षमपणाची जबाबदारी पार पाडून त्रुटी असतील त्या दुरुस्त करून जी जबाबदारी घ्यायची कामगिरी केली त्याच्याबद्दल दोन्ही आमदारबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो। आणि आपल्या तालुक्याचीसुद्धा येत्या 27/2 माननीय आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघाचीसुद्धा आमसभा आयोजित केलेली आहे। सर्वच आजीमाजी लोकप्रतिनिधींना आणि सगळ्याच पक्षाच्या सक्षम लोकप्रतिनिधींना विनंती करतो 27 तारखेला सगळ्याच आजीमाजी लोकप्रतिनिधींनी, पक्षाच्या अग्रगण्य लोकप्रतिनिधींनी आपले प्रश्न शांततेत, सुव्यवस्थेत आमसभेच्या तारखेच्या पूर्वी मुदतीत लेखी स्वरूपाचे द्यावेत। आणि एक राज्याचा कारभार अधिवेशनामध्ये चालतो आणि देशाचा कारभार संसदेमध्ये कसा चालतो त्याच्याही पुढचा कळस काढायच्या बाबतीतली पंढरपूरची आमसभा शांततेत पार पडेल अशा पद्धतीनं सर्वांनीच योगदान द्यावं आणि आपली सर्वच भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या, स्वायत्त संस्थेच्या, सहकार क्षेत्रातल्या योजना आपण पदरात पाडून घ्यावी अशा प्रकारची एक तळमळीची, कळकळीची नम्र विनंती करतो आणि थांबतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।